प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे आभार मानूया की आणखी एक संधी त्याने दिलेली आहे त्याच्या नावात एकत्रित येण्याची आणि त्याचं वचन गाजवण्याची. आणि मागील आठवड्यापासून आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे जिचं नाव आहे न संपणारी कथा, द स्टोरी दॅट नेवर एंड्स. दॅट इज द नेम ऑफ दिस सिरीज. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे ख्रिस्ताचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे. फिनिशिंग क्राइस्ट अनफिनिश्ड वर्क पार्ट 2 हे आजच्या संदेशाचं शीर्षक आहे. ख्रिस्ताचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे भाग 2. आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये 1 आणि वचनं 4 ते 11. ख्रिस्ताचे अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करणं. कोणतं कार्य त्याचं अपूर्ण राहिलेलं आहे. त्याने वधस्तंभावर म्हटलं की पूर्ण झाले. ज्या कार्यासाठी तो जगात आलेला होता मानवजातीच्या तारणासाठी ते पूर्ण झालेलं होतं. परंतु असं कोणतं कार्य आहे की जे अपूर्ण राहिलं, जे तुम्हाला मला पूर्ण करायला त्याने सांगितलेलं आहे. ते आपण सध्या पाहत आहोत. त्याने तारणाचं पूर्ण कार्य केलं. तारण सर्व मानवजातीला उपलब्ध करून दिलं. परंतु त्याने काय केलं, ह्याची सुवार्ता जगाला इतर लोकांना सांगण्याचं कार्य हे अपूर्ण राहिलेलं आहे. ही हॅज फिनिश्ड द वर्क ऑफ रिडेम्पशन, सॅल्वेशन, बट द वर्क ऑफ प्रोक्लेमेशन अँड इव्हँजलिझम इज अनफिनिश्ड टास्क. आमेन. ते कार्य अपूर्ण राहिलेलं आहे. ते त्याने शिष्यांवर सोपवलं आणि मग तो स्वर्गामध्ये गेला. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत 2000 वर्षामध्ये त्याचे शिष्य, त्याच्याकडे वळलेले त्याचे लोक येशू ख्रिस्ताची सुवार्ता, त्याचं शुभवर्तमान हे गाजवत आलेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येक काळातून, प्रत्येक देशातून, प्रत्येक जाती धर्मातून त्याचे निवडलेले लोक त्याच्या मंडळीत आणत आहे. ही इज गॅदरिंग हिज रिडीम्ड पीपल. जगस्थापनेपूर्वी निवडलेले त्याचे लोक जे आहेत ते तो त्याच्या मंडळीशी त्याच्याकडे आणत आहे. आणि हे कार्य सध्या तो करत आहे. आणि त्या लोकांना एकत्रित करून त्याची मंडळी किंवा चर्च तो तयार करत आहे. आणि हे कार्य त्या मुठभर लोकांसाठी, शिष्यांसाठी फार महान असं कार्य होतं. कारण ते काय फार सुशिक्षित, क्वालिफाईड, कल्चर्ड लोक नव्हते, सुसंस्कृत लोक नव्हते. आणि अशांच्या भरोशावर जगाचं सुवार्थ कार्य ठेवणं, अशांच्यावर अवलंबून राहून स्वर्गात जाणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यांना ते झेपलं पाहिजे होतं, त्यांना ते करता आलं पाहिजे होतं, त्याच्यात ते यशस्वी व्हायला पाहिजे होते. तरच त्याचं कार्य, त्याची आज्ञा पूर्ण होणार होती. आणि हे जे शिष्य त्याने निवडलेले होते बहुतांश कमी शिकलेले, वेगवेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतले, चांगल्या धार्मिक घराण्यातले नव्हते. रफ टफ किंवा काही बोलणारे असे होते. आणि अशा लोकांना त्यांनी 3.5 वर्ष शिकवलं, घडवलं. आणि आता त्यांच्या भरोशावर जगाच्या सुवार्तेचं कार्य तो ठेवून वरती जाणार. ते अस्थिर लोक होते. दे वर इम्पेशंट पीपल. त्यांच्यामध्ये अविश्वास होता. वेळोवेळी ते अविश्वास दाखवत होते. त्यांच्या मनात प्रश्न होते, काय होईल, कधी होईल, कसं होईल. आणि ते अशिक्षित लोक होते. आणि म्हणून स्वर्गात जाण्यापूर्वी त्यांना तयार करणं योग्य रीतीने हे अत्यंत गरजेचं होतं. त्यांना प्रभू येशूचं कार्य समजणं, सुवार्ता काय गाजवायची आहे, ती सुवार्ता काय हे समजणं, शिक्षण काय द्यायचं आहे ते जाणून घेणं हे फार महत्त्वाचं होतं. नाहीतर चुकीची सुवार्ता, चुकीचा संदेश जाणार होता. आणि म्हणून हे लोक यांना घडवणं हे महत्त्वाचं होतं.
आणि हे मोठं चॅलेंज, हे मोठं एक आव्हान असं होतं. आता प्रेषितांची कृत्ये त्याच्या पहिल्या अध्यायात आपण पाहतो. प्रेषितांची कृत्येचं पुस्तक हे 4 शुभवर्तमान आणि पत्र याच्यामध्ये जोडणारं, कनेक्ट करणारं पत्र आहे. समजा प्रेषितांचे कृत्ये ॲक्ट जर नसतं, 4 शुभवर्तमान, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि लगेच पत्र जर असते तर आपल्याला माहीत नसतं की त्याचं स्वर्गारोहण कसं झालं, मंडळीची सुरुवात कशी झाली आणि मंडळी चर्च काय असते आणि काय नसते. म्हणून हे महत्त्वाचं आहे. ह्या पुस्तकामध्ये चर्च हिस्ट्री, मंडळीचा इतिहास आहे. या पुस्तकामध्ये शिष्यांनी काय सुवार्ता गाजवली, सुवार्ता कार्य कसं केलं, टेलिव्हिजन, इंटरनेट, कोणतंही प्रसार माध्यम नसताना हे सांगितलेलं आहे. आणि आज सर्व काही असताना देखील त्यांनी ज्या प्रमाणात केलं ते आपण करू शकत नाही. किती विशेष आहे. त्यांच्या काळात मोबाईल नव्हते, फोन नव्हते, एकमेकांशी संपर्क, आणि असा तो काळ होता. आणि म्हणून, आणि ते थोडेसे लोक होते, 120. आता हे पत्र थिओफिला महाराजाला उद्देशून लिहिलेलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वचनात आपण पाहिलं की तो एक रोमन अधिकारी होता, विधर्म्यातून आलेला होता, आणि त्याला उद्देशून हे पुस्तक लिहिण्यात आलं. नव्या करामध्ये एकच असा व्यक्ती आहे जो विधर्मी आहे, नॉट अ ज्यू, जेंटाईल, हू रोट 2 बुक्स, ज्याने 2 पुस्तकं नव्या कराचे लिहिले, आणि तो होता डॉक्टर लूक शुभवर्तमान लिहिलं आणि प्रेषितांचे कृत्ये लिहिले. बाकीचे सर्व यहुदी होते. इकडे लक्ष द्या, बाकीचे सर्व यहुदी होते, पण एकच माणूस होता जो विधर्म्यातून आला होता, जो रोमन होता, विधर्मी होता. त्यांनी 2 पुस्तकं नव्या कराचे लिहिलेले आहे. आणि तो थिओफिला महाराजाला उद्देशून लिहितो की तो पण विधर्मी आहे, पण येशू ख्रिस्ताकडे वळलेला आहे, आणि त्याला तो हा वृत्तांत सांगत आहे. थिओफिलस ह्या शब्दाचा अर्थ आहे द फ्रेंड ऑफ गॉड, देवाचा मित्र. तो एक नावाजलेला प्रतिष्ठित असा व्यक्ती होता. प्रेषितांचे कृत्याचा लेखक लूक हा डॉक्टर होता, आणि म्हणून तो तंतोतंत, टू द पॉईंट, ही सर्व सविस्तर हकीकत येशू ख्रिस्ताविषयी, त्याच्या स्वर्गारोहणाविषयी, त्याच्या कार्याविषयी, त्याच्या शिष्यांनी केलेल्या कार्याविषयी आहे. प्रेषितांच्या कृत्येचा काळ हा 30 वर्षांचा काळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर तर पौल रोमन जेलमध्ये होता तोपर्यंत 30 वर्षाचा काळ, 30 इयर्स पिरियड. आणि या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये काय झालं हे त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तो म्हणतो, त्या दिवसापर्यंत, वचन 2, त्याने जे कराव्यास शिकवायस आरंभिले, वचन 2 वर्स 2 ॲक्ट चॅप्टर 1, म्हणजे आरंभिले जे करायला आणि शिकवायला. ते कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे? लूक शुभवर्तमानामध्ये. परंतु प्रेषितांच्या कृत्येमध्ये तो स्वर्गात गेल्यानंतर शिष्यांनी काय केलं हे प्रेषितांच्या कृत्येत आहे. आमेन. 40 दिवस तो शिष्यांना शिक्षण देत होता. आणि त्यावेळेस काय व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हते की प्रभू येशूने काय चमत्कार केले आणि काय शिक्षण दिलं. त्यांनी फक्त, आणि काही जण शिकलेले पण नव्हते म्हणून नोट्स आणि आपल्यासारखं ते लिहू शकत नव्हते, फक्त ऐकून, पाहून आणि ऐकून ते लक्षात ठेवणार होते. देवाचा पवित्र आत्मा आठवण करून देणार होता आणि नंतर ते लिहिणार होते. किती विशेष नाही. तर असं हे महान कार्य होतं. त्या 40 दिवसात प्रभू येशूने एकही चमत्कार केला नाही 40 दिवसाच्या काळामध्ये. पण त्याने काय केलं? 3ऱ्या वचनात सांगितलं, मरण सोसल्यानंतरही त्यांनी त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत असे दाखविले. याचे प्रमाण पटविले, प्रूफ शास्त्रात बघा. कारण त्यांची खात्री होणं गरजेचं होतं की येशू ख्रिस्त जिवंत आहे. त्यांची जर खात्री झाली तर ते दुसऱ्यांना खात्रीशीरपणे सांगू शकत होते की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. म्हणून त्यांनी त्यांना वेगवेगळ्या रीतीने त्यांना दर्शन दिलं. पुनरुत्थानानंतर त्यांनी त्यांना पाहिलं. नंतर
त्यांना शिक्षण दिलं. 3रं वचन बघा सर्वांनी. आपण जिवंत आहो असे दाखविले आणि 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे किंवा शिकवित असे. कितीतरी वेळा आपण पाहतो की शिष्यांना घेऊन त्यांनी शिकवलेलं आहे, शिक्षण दिलं, शिकवलं. आता त्याचं मरण, पुनरुत्थान झालं, तो स्वर्गात जाण्याची वेळ, परत तो शेवटी टीचिंग देतो. म्हणजे टीचिंग किंवा शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज सैतानाने चर्चेस आणि पाळक लोकांना इतर गोष्टीमध्ये बिझी ठेवलेलं आहे. ॲक्टिव्हिटी, प्रेज, वर्शिप, हे ते, परंतु बायबल स्टडी किंवा शिक्षणापासून वंचित आहे. प्रभू येशूने जर शिक्षणाला महत्त्व दिलं, तो शेवटपर्यंत त्यांना शिकवित होता. देवाच्या राज्याच्या गोष्टी शिकवित होता आणि ते शिकत होते. कारण नंतर त्यांना लोकांना शिकवायचं होतं. किती जण ऐकत आहे. तर पहिली गोष्ट, तर त्यांना तयार करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने 7 गोष्टी केल्या. 7 थिंग्स. 7 गोष्टी करून त्याने त्या शिष्यांना तयार केलेला आहे. पहिली गोष्ट, त्याने त्यांना शिक्षण दिलं. ही टॉट दॅम. कारण काय शिकवायचं, काय सुवार्ता गाजवायची हे त्यांना माहीत पाहिजे होतं. दुसरी गोष्ट आपण पाहिली की त्याने त्यांना पुनरुत्थानानंतर दर्शन दिलं, त्यांची खात्री पटवून दिली की तो जिवंत आहे. कोणाच्याही मनात शंका नको आहे की तो जिवंत आहे की नाही. कोणीही म्हणू शकत नव्हतं की आम्ही त्याला पाहिलेलं नाही आहे. जर येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायला जाणार होते तर त्यांनी त्याला पाहणं, पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहणं आवश्यक होतं. म्हणून त्यांना दर्शन दिलं, त्यांची खात्री करून दिली. हे आपण मागच्या संदेशामध्ये पाहिलं की तो जिवंत आहे याचे पुरावे सादर केले. त्याने हात पुढे केला, तो मला सांगितलं की तू आपलं बोट हातात घालून खेळ्याने ठोकलेलं, कुशीत भाला भोसकल्या, त्याची पण खात्री करून दिलेली. दे नीडेड टू हॅव द राईट कॉन्फिडन्स. तिसरी गोष्ट, दे नीडेड द राईट पॉवर. हे कार्य करण्यासाठी त्यांना पॉवर किंवा सामर्थ्याची गरज होती. त्यांना डिग्र्यांची, क्वालिफिकेशनची नाही, पण दैवी सामर्थ्याची गरज होती. आणि त्यांना ते सामर्थ्य देण्याचं वचन दिलं. ही गेव दम द प्रॉमिस ऑफ पॉवर. थर्ड पॉईंट, त्याने ती प्रॉमिस त्यांना दिली. 4थं वचन बघा, पहिल्या अध्यायाचं. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका. आज्ञा हा शब्द अंडरलाईन करा. ते क्वालिफाईड नव्हते का जायला? त्यांनी प्रभू येशूचे चमत्कार लाईव्ह पाहिले नव्हते का? त्याचे उपदेश लाईव्ह ऐकला नव्हता का? होता. पुनरुत्थान झालेला ख्रिस्त पाहिला होता का? होता. पण तरी त्याने आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तिथे थांबून राहा. का? त्याने वचन दिलं होतं. तर पित्याचे जे वचन तुम्ही माझ्यापासून ऐकले त्याची वाट पहा. आणि हे वचन काय होतं की मी जाईन पण दुसरा एक कैवारी तुमच्याकडे येईल. मी थोडे दिवस राहिलो पण तो कायमचा आयुष्यभर तुमच्याबरोबर राहील, त्याचं तुम्ही ऐका. आणि तो म्हणजे पवित्र आत्मा. आणि त्यांना काही कळलं नाही, सगळं डोक्यावरून गेलं. पण तरी तो सांगत होता. त्यांना नंतर कळलं, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त उपदेश करीत होता, शिक्षण देत होता, त्या दिवशी त्या मिनिटाला कोणालाही काही समजलं नाही. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा मिळाला त्यावेळेस त्यांची एक डाऊट क्लिअर झाली. समजत नव्हतं तरी तो शिक्षण देत, समजत नव्हतं तरी तो सांगत. म्हणून मी नेहमी सांगतो, समजत नसलं तरी तुम्ही बसा ना ऐका, समजत नसलं तरी शास्त्र वाचा. एक दिवशी देव त्याच्या आत्म्याने तुम्हाला या गोष्टी प्रगट करेल. पण समजत नाही म्हणून वाचायचं नाही असं नाही. तो शिकवित गेला. आणि लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून नोट्स घ्या, लिहून घ्या असं म्हणायचा प्रश्नच नव्हता. कारण लिहिताच येत नव्हतं. पण ते ऐकत होते लक्ष देऊन. आणि मग नंतर देवाचा आत्मा त्यांना शिकवणार होता. तर त्यांना पित्याची देणगी लूक 24:49 मध्ये आपण पाहिलं, तेच त्याने म्हटलेलं आहे. ते आता काढू नका. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. हे वचन त्यांना दिलं.
7 गोष्टी त्यांनी करून ह्या शिष्यांना तयार केलेला आहे आणि मग तो स्वर्गात गेलेला आहे. तर तिसरी गोष्ट, द थर्ड थिंग इज, तिसरी गोष्ट कोणती केली त्याने? सामर्थ्य दिलं. सामर्थ्य देण्याच्या अगोदर वचन दिलं. 7 थिंग्स दॅट द लॉर्ड डिड टू प्रिपेअर हिज डिसायपल्स फॉर हिज वर्क. शिष्यांना तयार करण्यासाठी 7 गोष्टी प्रभू येशूने केल्या. पहिल्याने त्याने शिक्षण दिलं. दुसरं, त्यांना दर्शन दिलं. तिसरी गोष्ट, त्यांना वचन दिलं की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आता हे जे वचन त्यांना दिलं की पित्याची देणगी तुमच्यावर येईल, हे वचन हे जुन्या काळात भविष्यवाद्यांनी, संदेष्टांनी देखील सांगितलेलं होतं. त्याची पूर्तता होणार आहे हे तो सांगत होता. आता बघा, यहेजकेलाचा पुस्तकाचा 36वा अध्याय, एझेकिएल चॅप्टर 36. यहेजकेल 36 आणि वचनं 25 पासून ही भविष्यवाणी आहे. एझेकिएल 36:25. सर्वांनी शास्त्रात बघा, मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. ही भविष्यवाणी होती यहेजकेल 36 की एक दिवशी देव परमेश्वर त्याच्या इस्रायल लोकांना नवीन आत्मा देणार होता. त्यांचं हृदय त्यांना आतून बदलणार होता आणि आतून बदलल्यानंतर ते आपोआप त्याचे आज्ञापालन करणार होते. हे कशाचं प्रतीक आहे? तारणाचं प्रतीक आहे, नव्या जन्माचं प्रतीक आहे. जुन्या करारामध्ये नवा जन्म हा प्रकार नव्हता. जुन्या करारामध्ये कोणाचाही नवा जन्म होत नव्हता. देर वॉज नो न्यू बर्थ बॉर्न अगेन इन द ओल्ड टेस्टमेंट. पण हे वचन होतं की एक दिवशी मसीहा ख्रिस्त आल्यानंतर हे वचन पूर्ण होईल. तोपर्यंत त्यांनी ते विधी, आज्ञा, सणवार हे ते पाळत राहायचे होते, ते अर्पण आणत राहायचे होते. पण तारणाचं सौभाग्य हे आपल्याला, तुम्हाला मला ह्या काळात आहे. म्हणून आपण किती भाग्यवान, किती आशीर्वादित आहोत की आज आपल्याला काही पाळायचं नाही सणवार, आपल्याला काही जनावरांचे, पशुपक्ष्यांचे अर्पण आणायचे नाही आहे, आपल्याला काही दिवस पाळायचे नाही आहेत. तर आपल्याला आत्म्याने, खरेपणाने त्याची भक्ती करायची. त्यांना मंदिरात जावं लागत होतं वर्षातून 3 वेळेस पुरुषांना. आपल्याला कोणत्या विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज नाही. देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे. तर हे जे वचन हे पवित्र आत्म्याच्या देणगीविषयीचं वचन होतं. यहेजकेल 36:25-27. आणि आणखी एक भविष्यवाणी होती योएलाच्या पुस्तकातली, जोएल चॅप्टर 2:28, योएल 2:28. यानंतर असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करेन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील व तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यावरही त्या समय मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. आता हे सर्व शिष्यांना माहीत होतं, कारण ते जातीने, धर्माने यहुदी होते. त्यांनी सभास्थानात हे ऐकलेलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की हे जे तुम्ही एवढ्या वर्षापासून ऐकत आहात तुमच्या चर्चमध्ये, आता ते पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. आता मी ते करणार आहे. आता तो आत्मा मी तुम्हाला देणार आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना तयार करीत आहे. आणि ह्या तयार करण्यामध्ये त्यांना वरून सामर्थ्ययुक्त होणं फार गरजेचं आहे. त्यांनी नुसतं पाहिलं प्रभू येशूला, त्याचे चमत्कार पाहिलं, एवढं पुरेसं नव्हतं. त्यांना दैवी सामर्थ्य, देवाचं कार्य करण्यासाठी देवाचं सामर्थ्याची गरज आहे.
क्वालिफिकेशन असलं, डिग्री असल्या, अनुभव असला, पण जर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नसेल तर देवाचं कार्य आपण देवाच्या पद्धतीने करू शकत नाही. म्हणून तो शिष्यांना हे वचन देतो की यरूशलेम सोडून जाऊ नका. तुम्ही जरी माझे चमत्कार पाहिले, माझे उपदेश ऐकले, सगळं झालं, पुनरुत्थान झालेलं पाहिलं, मी कसा दिसतो, पण तरी तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळाल्याशिवाय तुम्ही जगाला जाऊन सांगायचं नाही. हे इतकं महत्त्वाचं होतं. आता माझा हा प्रश्न आहे तुम्हाला, किती जण ऐकत आहे की जर त्यांनी प्रभू येशूला पाहून जर त्यांना सांगितलं की यरूशलेम सोडून जाऊ नका, पित्याची देण, तर तुम्हाला मला हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, हे दान किती गरजेचं आहे. आपण का असं समजावं की मला थोडंसं शास्त्र माहीत झालं, मी जाऊन कोणालाही सांगू शकतो, मी चर्च घेऊ शकतो, नाही. ही सैतानाची ट्रिक आहे, भूल थाप आहे. प्रभू येशूने त्यांना आज्ञा केली, म्हणून तुम्हाला आज्ञा हा शब्द अंडरलाईन करायला लावला. आता ह्याविषयी जुन्या करारात सांगितलेलं होतं, पण नव्या करारात सुद्धा प्रभू येशूने आता ही पित्याची देणगी, त्याने सांगितलं पित्याचे वचन तुम्हाला मिळेपर्यंत यरूशलेमेत राहा. आता हे प्रभू येशूचं पण वचन होतं. योहान शुभवर्तमान याचा 7वा अध्याय, जॉन चॅप्टर 7. प्रभू येशूने पण ह्या अनुभवाबद्दल त्यांना सांगितलेलं होतं. योहान शुभवर्तमान 7वा अध्याय आणि वचन 37, जॉन 7:37. मग सणाच्या शेवटल्या दिवशी, म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आणि आता ऐका, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना आत्मा मिळणार होता, त्याविषयी त्याने हे म्हटले. म्हणजे हे जे त्याने त्या दिवशी त्या मंदिरात बोलला, हे कधीची एक गोष्ट होती, कशाविषयी होतं की जेव्हा शिष्यांना पवित्र आत्मा मिळणार होता एक दिवशी, त्याविषयीच हे वचन होतं. किती जणांना समजतं मी काय बोलतो. नंतर वचन 39 योहान 7 ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना आत्मा मिळणार होता, त्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता. म्हणजे तो मरणातून पुन्हा उठलेला नव्हता, स्वर्गात गेलेला नव्हता. त्याचा महिमा कधी झाला? जेव्हा तो परत जिथून आला त्या ठिकाणी पित्याजवळ गेला, तेव्हा देवाचा आत्मा, पवित्र आत्मा जगात आला. तर हे जे काही अगोदर सांगितलेलं होतं हे आता पूर्ण होणार होतं, म्हणून सांगितलं की यरूशलेम सोडून जाऊ नका. तुम्ही पाहिले नाही, ठीक आहे, तुम्ही माझे उपदेश ऐकले, ठीक आहे, चमत्कार पाहिले, पण तुम्हाला वरून सामर्थ्याची गरज आहे. तुमच्या बुद्धीने, हुशारीने, शहाणपणाने तुम्ही सुवार्ता कार्य करू शकत नाही. तुम्हाला देवाचा पॉवरची गरज आहे, सैतानाचे बंधन तोडण्यासाठी, लोकांना सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि जगात त्याच्या नावाने जाण्यासाठी. म्हणून सांगितलं की तोपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका. तर ही तिसरी गोष्ट होती. आता हे पित्याने दिलेलं वचनच नव्हतं, तर हे प्रभू येशूचं पण वचन होतं आणि याची वाट पाहायला त्यांना लावलेलं होतं. आणि मग योहान 16:7, योहान 20:22 या ठिकाणी देखील आपण याबद्दल वाचतो. योहान शुभवर्तमान 16वा अध्याय 7वं वचन. तरी मी तुम्हाला खरंच सांगतो, मी जावे हे तुम्हास हितकारक आहे. मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही, मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन. म्हणजे जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त जगात होता तोपर्यंत पवित्र आत्मा त्यांना मिळू शकत नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त जगातून स्वर्गात गेल्यावरच पवित्र आत्मा जगात येणार होता आणि पवित्र आत्म्याचं कार्य सुरू होणार. म्हणून तो म्हणतो की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मला जाणं गरजेचं आहे, कारण मी नाही गेलो तर तो येणार नाही, पण मी गेल्यावर त्याला तुमच्याकडे पाठवेन. नंतर 20वा अध्याय आणि 22वा वचन, योहान 20 आणि 22. येशू
त्याला म्हणाला, मी येईपर्यंत त्याने तसे राहावे अशी इच्छा असली तर काय, तू माझ्या मागे ये. त्यांच्या मनात प्रश्न होते, पण त्याने सांगितलं की तू माझ्या मागे ये. आता देवाचा पवित्र आत्म्याचा दान शास्त्र सांगतं 1 कोरिंथ 12:13 आपण वाचू. 1 Corinthians 12:13. त्याच्या अगोदर रोमकरास पत्र 8 आणि वचन 9. परंतु जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. आणि आता ऐका, जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. म्हणजे नवा जन्म, माणसाचं तारण हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. देवाचा पवित्र आत्मा सुवार्तेचं सत्य आपल्याला प्रगट करतो. आपण कोणीही त्याला पाहिलेलं नाही तरी आपण खरं मानतो की तो आहे, हे त्याचं वचन आहे. बाकीचे लोक खरं मानत नाही, कारण त्याच्या आत्म्याने आपल्याला हे प्रगट केले आहे. तारण हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. देवाने प्रभू येशूने सांगितलं की पिता कोण पुत्राशिवाय कोणाला माहीत नाही, आणि पुत्र कोण हे पित्याने प्रगट केल्याशिवाय कोणाला कळत नाही. म्हणजे समजणं, कोणीतरी म्हणतं की आम्हाला समजलं, मला हे समजायला लागलं. हे समजायला लागलं, समजलं, हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. कारण बरेच लोक येतात आणि तसेच जातात, समजत नाही. पण समजणं हे सुद्धा वरून असतं. हे समजतं, मग आपल्याला खरं वाटतं, आपण विश्वास ठेवतो आणि आपल्याला त्याचा अनुभव येतो की त्याने आपली क्षमा केली, आपण त्याच्या पुत्राने कन्या झाले. तो नवा जन्म, तारणाचा अनुभव. परंतु त्याच्यानंतर आणखी एक अनुभव आहे की आत्म्याने भरणे, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने, सामर्थ्याने भरणे. आता या ठिकाणी शिष्यांचं तेच झालेलं आहे. पुनरुत्थान झाल्यानंतर योहान 20 सांगितलं की त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि म्हटलं पवित्र आत्मा घ्या. तारणासाठी काय क्वालिफिकेशन आहे इकडे लक्ष द्या. प्रभू शिव मरण पावला, पूरला गेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. असं जर तू विश्वास ठेवशील तर तुझे तारण नाही. रोम करा 10, 9 आणि 10. आता पाहायचं नाही, फक्त नोट डाऊन करायचं आणि पुढं ऐकायचं. त्यांनी प्रभू येशूला मरण पुनरुत्थित झालेला पाहिलेलं होतं. त्यांचं तारण झालं होतं का? हो. शिष्यांचं तारण झालं होतं का? हो. त्याने फुंकर घातले, सांगितलं पवित्र आत्मा घ्या. पण ह्या ठिकाणी तो सांगतो की वरून पित्याची देणगी येईपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका. म्हणजे आणखी एक वेगळ्या अनुभवाबद्दल तो त्यांना सांगत. त्यांचा नवा जन्म तारण झालेला आहे, पण पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांना मिळणं गरजेचं आहे, वरून सामर्थ्य मिळणं गरजेचं आहे. म्हणून हे 2 वेगळे अनुभव आहेत. बरेचसे चर्चेस, बरेचसे डिनॉमिनेशन याच्यावर विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात तारणाच्याच वेळेस जे काही मिळतं ते सगळं तारणाच्याच वेळेस मिळालं, बाकी अजून काही नसतं. पण ती सुरुवात असते. तारणाच्या वेळेस पवित्र आत्मा आपल्याला शास्त्र खरं आहे, सुवार्तेचं सत्य प्रगट करतो म्हणून आपण विश्वास ठेवतो. पण त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचं दान मिळाल्यानंतर हे समजायला लागतं, कार्य करायला त्याचं सामर्थ्य आपल्याला मिळतं. म्हणून हे 2 वेगळे अनुभव आहेत. किती जणांना समजत आहे की काय? तर त्या अनुभवाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. रोमकरास 8 आणि 9. म्हणजे जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर देवाचा आत्मा तुम्हाला दिलेला आहे. देवाच्या आत्म्यानेच तारण झालेलं आहे, पण त्या आत्म्याने सामर्थ्याने भरणं हे पण गरजेचं आहे. 1 कोरिंथ 12 आणि वचन 13. 1 Corinthians 12:13. या ठिकाणी आणखी याविषयी काय लिहिले बघा. कारण आपण यहुदी असो किंवा हेलेनी असो किंवा विधर्मी, दास असो किंवा स्वतंत्र असो, आपण सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे. एका आत्म्यात आणि एक शरीर अंडरलाईन करा. पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताशी आणि एकमेकांशी जोडतो, म्हणजे मंडळीशी जोडतो. म्हणून कोणी म्हणू शकत नाही की माझं तारण झालं पण मी चर्चवर विश्वास नाही ठेवत, मी चर्चला जातो, म्हणजेच तारण झालेलं नाही. कारण जर झालं तर तो बरोबर देवाचा आत्मा तुम्हाला दुसऱ्या देवाच्या लोकांशी जोडेल. तो मंडळीपासून लांब नाही ठेवणार, मंडळीला जोडेल. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे 1 Corinthians 12:13
की एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे. मंडळी एक शरीर आहे, आपण शास्त्र सांगतं वी आर अ बॉडी, आणि आपण प्रत्येकजण त्याचे अवयव. आणि आता ऐका, आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. म्हणजे आपल्या प्रत्येकाला देवाचा आत्मा त्याने दिलेला आहे. आपण प्रत्येक जण जे प्रभूश्वर विश्वास ठेवतो त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. कशावरून? शास्त्र नाही वाचत आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, चर्चला नाही चुकल्यास, पण अगोदर वाटत नव्हतं. दुसऱ्या लोकांना तसं वाटत नाही. तुम्हाला का वाटतं? कारण ख्रिस्ताचा आत्मा तुम्हाला आहे. पाप केलं, चूक केली, आपल्याला गिल्टी वाटतं. का वाटतं? देवाचा आत्मा आहे. नसतं तर काहीच वाटलं नसतं. ज्यांना नाही आहे त्यांना काहीच वाटत नाही. तर हा फरक. तर देवाचा आत्मा आपल्याला ख्रिस्ताशी त्याच्या मंडळीशी जोडतो. पण ह्या ठिकाणी जे प्रभू येशू सांगत आहे हा वेगळ्या अनुभवाबद्दलच सांगत आहे. 8व्या वचनात काय लिहिलेलं आहे? प्रेषित 1 आणि 8, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. सामर्थ्य हा शब्द अंडरलाईन करा. आणि हे सामर्थ्य कोणतं होतं? दैवी सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य. म्हणजे प्रभू येशू आज्ञा करीत आहे की यरूशलेम सोडून जाऊ नका, पित्याची देणगी मिळेपर्यंत थांबा. का? कारण त्याचं कार्य करायला, सुवार्ता गाजवायला, शिक्षण द्यायला, लोकांना शिष्य करायला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची त्यांना गरज होती. आता तो तयार करीत आहे. म्हणून प्रेषित 1:8 तो सांगतो की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग तो म्हणतो तुम्ही यरूशलेमपासून यहुद्यापर्यंत, शोमोनापर्यंत आणि जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. म्हणजे पवित्र आत्म्याचा दानाचा उद्देश काय आहे? सामर्थ्य. पवित्र आत्मा कशासाठी दिला जातो? सामर्थ्य. पॉवरलेस जर प्रार्थनेचं जीवन, पॉवरलेस ख्रिस्ती जीवन, तेच पाप, त्याच चुका, तेच रटाळवाना असेल तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची, अभिषेकाची तुम्हाला गरज आहे. पण जोपर्यंत तेच सामर्थ्य मिळत नाही तोपर्यंत तुम्ही पापावर, सैतानावर विजय मिळवू शकत नाही. तुम्ही किती वचनं पाठ केले, किती शास्त्र वाचलं, किती प्रार्थना केली तरी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे गरजेचं आहे. आणि आज बऱ्याच लोकांना याचं महत्त्व नाही. सैतानाने आणखी एक भूलथाप अशी केली, आणखी एक ट्रिक की ते दान सर्वांनाच मिळत नाही. ते फक्त पालक लोकांना, ठराविक लोकांना मिळतं. प्रभू येशूने सांगितलं जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडे येऊन प्यावे, त्याच्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हे तो त्या आत्म्याविषयी बोलला, आपण वाचलं नुकतंच. म्हणजे हे कोणासाठी आहे? प्रत्येक जण जो तहानेला आहे, ज्याला उत्सुकता आहे, ज्याला वाटतं की प्रभू मी तुझ्याशिवाय कार्य करू शकत नाही, जगू शकत नाही, पापावर विजय मिळवू शकत नाही, त्याच्यासाठी आहे. ज्याला त्याचं महत्त्व नाही त्याच्यासाठी नाही आहे. तारण होऊ नये तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळाल्यावर तुम्ही यशस्वीरीतीने सेवा करू शकता आणि या आयुष्यात देवाची योजना पूर्ण करू शकता. देवाच्या पद्धतीने, शास्त्राचं, देवाचं हू जे रहस्य तो आत्मा प्रगट करू शकतो. हा फरक आहे. म्हणून सांगितलं होतं तिसरी गोष्ट काय की त्यांना सामर्थ्याची गरज होती. आणि त्याचा उद्देश काय? त्याचा उद्देश हा होता की त्याच्या सामर्थ्याने सुवार्ता कार्य करणं. इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय, इफिजियन्स 3 आणि वचन 20 या वचनात असं लिहिलेलं आहे. 16 वचन आपण अगोदर वाचू. इफिजियन्स 3:16, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हाल. अंतर्यामी बलसंपन्न व्हाल, अंडरलाईन करा. म्हणजे आतून स्ट्रॉंग व्हाल. किती जणांना आतून स्ट्रॉंग व्हायचं? किती जण बाहेरून स्ट्रॉंग आहेत पण आतून एकदम वीक आहेत. थोडंसं सैतानाने असं भूलथाप केली, थोडेसे ट्रिक केले की लगेच पोचले जा. अंतर्यामी बलसंपन्न व्हाल. कसं? त्याच्या आत्म्याच्या द्वारे. वचन 16,
अंतर्यामी बलसंपन्न आपण कसं होतो शास्त्रात बघा, त्याच्या जेवढं आपण त्याच्या आत्म्याने भरलेले राहू, त्याच्या आत्म्याच्या अधीन राहू, तेवढं पावर, तेवढं सामर्थ्य आतून आपल्यामध्ये असतं. वचन 20, आपण ज्या काही मागण्या किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने, आपल्यामध्ये अंडरलाईन करा, आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्यास जो शक्तिमान आहे. म्हणजे काय, आपल्यामध्ये, तुमच्यानं माझ्यामध्ये एक शक्ती कार्य करीत आहे का? हो. प्रभू तू मला शक्ती दे, चुकीची प्रार्थना. तो म्हणतो माझं सामर्थ्य, माझा आत्मा तुझ्यामध्ये मी दिलेला आहे, तू विश्वास ठेव आणि त्या शक्तीवर, त्या आत्म्यावर, त्या सामर्थ्यावर अवलंबून राहा. आपल्याला वाटतं वरून काहीतरी मिळणार, ते मीटिंग टू मीटिंग जातात की मला तुझ्या अभिषेक आहे. देवाचा आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे. जसं आपण त्या आत्म्याच्या अधीन आपलं मन, आपले विचार करतो, आपलं शरीर करतो, जसा तो आत्मा आपलं मन आणि आपलं शरीर कंट्रोल करतो, आपल्याला भरतो, तसंच आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो. आपण आपल्या इच्छेने, शक्तीने जर एखाद्या व्यसनातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला, पापावर विजय मिळण्याचा, सेवा करण्याचा, साक्ष देण्याचा, उपदेश करायचा, तर नाही होत. त्याच्या आत्म्यावर अवलंबून राहिल्याने होतं. म्हणून त्या वचनात लिखित आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने, म्हणजे आपल्यामध्ये, तुमच्यामध्ये एक शक्ती कार्य करीत आहे आत्ता सध्या या मिनिटाला. तुम्हाला जरी खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे, कारण शास्त्र तसं सांगतं. आणि जर खरं असेल तर कोणीतरी त्याचे आभार मानेल. म्हणून जोपर्यंत खरं वाटत नाही तोपर्यंत शास्त्र वाचा, त्या वचनावर मनन करा की प्रभू मला खरंच वाटत नाही की मला तुझं सामर्थ्य तू दिलेलं आहे. मग त्याचा आत्म्याने प्रकट होईल आणि मग तुम्ही त्याच्या नावात उभा राहून त्याचं वचन लागेल. दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा. आधी स्वतःला खरं वाटलं पाहिजे. मला नाही वाटत माझ्यासाठी, मला नाही वाटत मी प्रार्थना केली आहे, मला नाही वाटत मी काही करू, असं जोपर्यंत वाटतं ना तोपर्यंत सैतान तुम्हाला हाणून मारून बसून ठेव, चुप तिथं बस. पण जेव्हा तुम्हाला हे सत्य कळलं की त्याचा आत्मा, त्याचं सामर्थ्य, त्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता, तेव्हा ती शक्ती ऑपरेट व्हायला लागेल, कार्य करायला लागेल. हे सत्य आहे. आणि म्हणून हे त्यांना कळणं गरजेचं होतं. चौथी गोष्ट त्यांना काय कळणं गरजेचं होतं, प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना तयार करताना 7 गोष्टी त्यांच्यासाठी केल्या. चौथी गोष्ट काय, वचन 6 आणि 7, प्रेषितांची कृत्ये 1 वचन 6 आणि 7, ॲक्ट्स 1, 6 and 7. यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभू यावेळेस आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? या ठिकाणी चौथी गोष्ट, द फोर्थ थिंग. त्यांनी असं ऐकलं होतं त्यांच्या चर्चमध्ये सभा असताना की आमचा मसिया येईल, त्यावेळेस तो जगावर राज्य करील, तो आम्हाला रोमच्या गुलामगिरीतून मुक्त करेल, आम्ही स्वतंत्र होऊ. आणि तसं तर काही हा करत नाही. तो फक्त लोकांना मुक्त करतोय, बरे करतोय. म्हणून तो आमचा मसिया होऊ शकत नाही. त्यांच्या डोक्यात ते होतं की तो आल्यानंतर राज्य स्थापन करेल, पॉलिटिकल पॉवर. त्यांना वाटत होतं की राजकीय सत्ता उलटून तो राजा होईल. म्हणून एकदा त्यांनी ॲक्च्युली त्याला राजा करण्यासाठी सुद्धा त्यांना आग्रह केला, नाही का? आठवतं ना ती स्टोरी का नाही आठवत? त्यांना असं वाटत होतं की मसिया येऊन पृथ्वीवर, इस्रायलावर त्याची सत्ता, त्याचं राज्य स्थापन करील. म्हणून ते त्याला म्हणतात 6व्या वचनामध्ये की ह्यावेळेस आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? त्यांना माहीत नव्हतं 40 दिवस तो जगात राहणार आहे. त्यांना माहीत नव्हतं 40व्या दिवशी तो स्वर्गात जाणार आहे. त्यांना वाटलं होतं की तो आता इथंच राहणार आहे आणि राज्य स्थापन करणार आहे. बघा, म्हणून शिक्षण हे महत्त्वाचं आहे, टीचिंग हे महत्त्वाचं आहे. मला वाटलं असं, मला वाटलं तसं, हे जे वाटतं ना ह्याच्यामुळं आपण चुकतो. आय थिंक, आय फील, हे खात्री पाहिजे की रायटिंगमध्ये देवाने त्याचं वचन दिले काय, येस ऑर नो माहीत पाहिजे सत्य आहे ना. मला वाटतं, मला वाटण्यावर नाही जगायचं. देवाने स्पष्ट त्याच्या वचनात दिले, खात्रीपूर्वक, कॉन्फिडेंटली पाहिजे.
आता ते प्रश्न विचारतात. त्यांना वाटतं की आता पुनरुत्थान झालं, मरण झालं, पुनरुत्थान झालं, आता तो आपल्याबरोबर आहे, दर्शन देत आहे, शिक्षित आहे, म्हणजे आता हळूहळू त्याचं राज्य स्थापन करेल आणि आपण त्याच्याबरोबर राज्य करू. त्यांना माहीत नाही पुढं काय होणार आहे, की तो स्वर्गात जाणार आहे म्हणून ते विचारतात की आता तू आपलं राज्य स्थापन करणार आहेस काय. तो त्यांना म्हणाला, वचन 7, जे काळ व प्रसंग पित्याने आपल्या स्वाधीन ठेवले आहेत ते ओळखणे तुमच्याकडे नाही. की तुझं राज्य कधी स्थापन करशील, कधी आम्ही तुझ्याबरोबर राज्य, कधी जगावर राज्य, कधी प्रॉब्लेम सुटतील, कधी रोमच्या गुलामगिरीतून मुक्त हो, तुझं राज्य कधी येईल. त्यांना वाटलं की आत्ता सुरू होईल, पण तो म्हणतो की नाही, काळ व समय हे पित्याच्या अधीन आहेत. हे एक गुज होतं देवाच्या राज्याचं. प्रभू येशूने एकदा सांगितलं की देवाचं राज्य इथं आहे, तिथे देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे ना. देवाच्या राज्यात स्वर्गाचं राज्य मिळण्याच्या खटपट करा. त्याने स्वर्गाच्या राज्याची घोषणा केली, ते राज्य ऑफर केलं. कारण माणसाने ज्यावेळेस पाप केलं त्याने धर्म गमावला नाही, तर त्याने राज्य गमावलं होतं. देवाने माणसाला पृथ्वीची सत्ता अधिकार दिलेली होती, आणि ज्यावेळेस पाप केलं त्यावेळेस माणूस देवाच्या राज्यातून बाहेर पडला आणि सैतानाच्या राज्यात आला. आणि ते राज्य प्रभू येशू ख्रिस्त परत ऑफर करत होता की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं, माझ्यावर विश्वास ठेवून परत माझ्या राज्यात या. पण त्यांना वाटत होतं खरोखरचं राज्य हे गुज होतं आणि हे कळणं गरजेचं होतं. पण त्याने सांगितलं की ते आत्ताच नाही, ते पित्याच्या अधीन आहे. म्हणून चौथी गोष्ट काय होती, दे नीडेड टू अंडरस्टँड द प्रॉपर मिस्ट्री. त्यांना हे गुज उलगडणं गरजेचं होतं. ते अशी अपेक्षा करीत होते की तो येऊन जगावर, इस्रायलावर त्याचं राज्य स्थापन करेल. पण त्याच्या अगोदर तो त्यांच्या जीवनात, त्यांच्या अंतःकरणात त्याचं राज्य स्थापन करणार होता, त्यांना त्याच्या राज्यात घेणार होता. हे त्यांना कळलं नाही. म्हणून हे क्लिअर करणं गरजेचं होतं की ते राज्य आता स्थापन करणार नाही, नंतर. हा एक प्रश्न. पाचवी गोष्ट, वचन 8, प्रेषित 1 आणि वचन 8, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग काय लिहिले, यरूशलेमात, सर्व यहूद्यात, शोमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्षी व्हाल, अंडरलाईन करा. साक्ष द्याल नाही, साक्ष व्हाल. नॉट यू विल गिव्ह टेस्टिमनी, यू विल बी माय विटनेसेस. बी, अंडरलाईन बी इन इंग्लिश. साक्ष द्याल नाही, साक्ष व्हाल. आमेन. साक्ष देण्याच्या अगोदर आपण साक्ष असतो, आपल्या कामावर, बिझनेसच्या ठिकाणी, कुठंही. मग आपण साक्ष देतो, तुम्ही माझे साक्ष व्हाल. म्हणून आणखी एक गोष्ट, पाचवी गोष्ट कोणती, दे नीडेड द प्रॉपर मिशन. त्यांना काय व्हायचं आहे हे त्यांना माहीत असणं गरजेचं होतं. की काय बिल्डिंग बांधायची का, काय कमिटी स्थापन, नाही नाही नाही, साक्ष व्हायचं आहे जगापुढे, लोकांच्या पुढे, इतर देशांमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताचे साक्ष व्हायचं आहे. हा उद्देश, हे मिशन, हे कार्य त्यांना कळणं गरजेचं होतं. म्हणून पहिले योहान 1 आणि वचन 1 आणि 2 मध्ये योहानाच्या पत्रात तो काय लिहितो, 1 जॉन 1 and 2, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व सुहस्ते चाचपले आहे, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. आम्ही काय सांगतो, आम्ही स्टोऱ्या सांगत नाही तुम्हाला, ते असं झालं, त्यांनी तसं सांगितलं, यांनी असं केलं. तो म्हणतो आम्ही जे आमच्या डोळ्याने पाहिलं, कानाने ऐकलं, हाताने हात लावून त्याला पाहिलं, त्याच्याबरोबर आम्ही खाल्लो, पिल्लं, जेवलो, त्याच्याबरोबर गप्पा मारल्या, त्याच्याबरोबर आम्ही राहिलो 3-3.5, त्याच्याबद्दल आम्ही सांगतो. आम्ही काही दुसऱ्याने ऐकलेली स्टोरी सांगत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यांना हे माहीत पाहिजे होतं की आपल्याला साक्ष व्हायचं आहे जगापुढे. दे नीडेड टू अंडरस्टँड देअर मिशन. सहावी गोष्ट, वचन 9 ते 11,
प्रेषितांची कृत्ये 1:9-11. त्याच्या आधी 10वं वचन आपण वाचू, 9वं वचन आपण वाचू. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत. आता हे शेवटचे शब्द आहेत प्रभू येशूचे, आणि हे शब्द बोलल्यानंतर काय झालं बघा. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला, आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. पाहता 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 तो वर गेला, वर 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 गेला आणि ढगांच्या आड गेला. किती शॉक झाले असतील विचार करा. त्याने सांगितलं पण नाही आता मी चाललो, फक्त सूचना दिल्या, शिक्षण दिलं, सांगितलं, आज्ञा केली, आणि त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला. ख्रिश्चन लोकांना वाटतं आता गुड फ्रायडे झाला, ईस्टर झाला, संपलं, आता डायरेक्ट ख्रिसमसला चर्चला आहे. नाही, अरे पुनरुत्थान झालं, पण स्वर्गारोहण सुद्धा महत्त्वाचं आहे. तो जिथून आला तिथे परत गेला. तो का गेला, कसा गेला, हे पण समजणं महत्त्वाचं आहे. आणि अनेकांना आज हे माहीत नाही. त्यांच्या डोळे देखत वर घेतला गेला. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ज्याच्या वेळेस देवदूत प्रगट झाले ते पुरुषाच्या रूपाने 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. आणि मग ते पण दोघं जण गायब झाले. आणि अशा रीतीने प्रभू येशूचं स्वर्गारोहण झालं. 4 शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूचं मरण आणि पुनरुत्थान आहे, प्रेषितांच्या कृत्येमध्ये त्याचं स्वर्गारोहण आहे. ही लिंक पुनरुत्थानानंतर त्याने पृथ्वीवर किती दिवस होता, काय केलं, शिष्यांना कसा तयार केलं, नंतर चर्च आणि कार्य कसं सुरू झालं, हे कळणं गरजेचं आहे. नाही तर आपण नुसतं चर्चला येतो आणि जातो, गाणे म्हणतो आणि जातो, है ना. तसं नाही आहे. कोणाला माहीत पण नाही चर्च कशासाठी असतं, काय असतं, काय येतो आणि काय जातं. मेंबर होणं म्हणजे काय यायचं आणि का नाही यायचं, हे लोकांना माहीत पण नाही. म्हणून ह्या सिरीजमध्ये हे मंडळी म्हणजे काय, सेवा कार्य म्हणजे काय, हे स्पष्ट केलेलं आहे. तर 6वी गोष्ट काय, दे नीडेड अ प्रॉपर मोटिव्ह. त्यांना योग्य प्रेरणा किंवा योग्य उत्तेजन गरजेचं होतं. दे नीडेड अ न्यू एक्सपेक्टेशन, आणि ते एक्सपेक्टेशन, नवीन आशा, त्यांना एक आशा गरजेची होती. आणि ती आशा काय, की जो येशू ख्रिस्त तुमच्याबरोबर राहिला, ज्याच्याबरोबर तुम्ही राहिले, तो एक दिवशी परत येणार आहे. आणि हे सेवा करत असताना आयुष्यभर ज्या देशात जातील त्यांना हे रोज लक्षात ठेवायचं होतं की एक दिवशी तो येणार आहे.